नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इनडिफिनाइट इंटिग्रेशनचा जो पुढचा पार्ट आहे तो आपण अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला रूल्स ऑफ इंटिग्रेशन काय असतं आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे जाणून घ्यायचे आहेत. फर्स्ट आहे रूल ऑफ इंटिग्रेशन. रूल्स ऑफ इंटिग्रेशन. If f of x is integrable and k is any constant, then integration k f of x dx. हे इंटिग्रेशनचं साइन आहे. इंटिग्रेशन k इंटू f of x dx इक्वल टू k हे कॉन्स्टंट असतं, त्याच्यामुळे त्याचं इंटिग्रेशन काही निघत नाही. फक्त राहता आता इंटिग्रेशन ऑफ f of x dx. आहे रूल 1. रूल फर्स्ट. आता रूल सेकंड पाहूयात. इफ f of x and g of x are integrable functions, then integration f of x plus g of x dx equal to integration f of x dx plus integration g of x dx. हे दोन रूल्स आहेत. या दोन रूल्सवरचे आपण प्रॉब्लेम पाहू. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e raised to x plus x raised to e plus e raised to e dx. रूल नंबर सेकंड अप्लाय करू आपण. If f of x and g of x are integrable functions, then integration f of x plus g of x bracket close into dx is equal to integration of f of x plus इंटिग्रेशन ऑफ g of x. दोन सेपरेट फंक्शन्सचं इंटिग्रेशन इथे घेतलेलं आहे. जर तीन फंक्शन असतील, तीन फंक्शनचं घ्यायचं आहे. इथे तीन फंक्शन्स आहेत, आपण तीन फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन e raised to x dx प्लस इंटिग्रेशन x raised to e dx प्लस इंटिग्रेशन e raised to e dx. e raised to x चं इंटिग्रेशन आपल्याला माहित आहे, हे e raised to x असतं प्लस x raised to e x to the power e into dx. याचं इंटिग्रेशन काय येईल, एखाद्या x चा पॉवर जर असेल तर तो पॉवर 1 ने ॲड होतो आणि छेदामध्ये सुद्धा 1 ने ॲड होतो, म्हणून इंटिग्रेशन e+1 अपॉन e+1 प्लस e रेस टू e. हे कॉन्स्टंट आहे, k आहे, आणि रूल 1 नुसार आपण पाहिलेलं आहे कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन निघत नाही, हे ॲज इट इज असतं, म्हणून e रेस टू e ॲज इट इज. इंटिग्रेशन dx, इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx काय असतं, x प्लस c. हे इनडिफिनाइट इंटिग्रेशन असल्यामुळं प्लस c हे कॉन्स्टंट आपल्याला घ्यावंच लागेल. हा आहे एक नंबरचा प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम पाहू. इंटिग्रेशन 1 minus x to the power cube dx equal to
एक्स टू द पॉवर एनचं इंटिग्रेशन काय असतं, एक्स टू द पॉवर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. तीच पद्धत इथे यूज करायची आहे. 1 मायनस एक्स 3 टू द पॉवर 1 अपॉन 3 टू द पॉवर 1 इंटू कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन हे 0 असेल आणि एक्सचं इंटिग्रेशन हे इथे -1 असेल, -1 एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे ते -1 प्लस सी. इंटिग्रेशन 1 मायनस एक्स टू द पॉवर क्यूब डी एक्स आहे. याचं इंटिग्रेशन येईल 1 मायनस एक्स, फक्त पॉवर 1 ने वाढेल इथे 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे -1 1 मायनस एक्स टू द पॉवर 4 अपॉन 4 -1 इंटू 1 मायनस एक्स टू द पॉवर 4 अपॉन 4 हे मायनस असेल प्लस सी. दुसरा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन dx अपॉन क्यूब रूट 1 मायनस 2x इक्वल टू क्यूब रूट 1 मायनस 2x याला आपण 1 मायनस 2x टू द पॉवर 2/3 या फॉर्ममध्ये लिहू शकतो. क्यूब रूट जर असेल तर 2 डिवायडेड बाय 3 ह्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. आता हे जी छेदामधली टर्म आहे हे अंशामध्ये येत असताना या छेदामधला जो काही पॉवर असेल याचा निगेटिव्ह होतो. इंटिग्रेशन 1 मायनस 2x ही जी पॉवर आहे पॉझिटिव्ह आहे छेदामध्ये, अंशामध्ये ही निगेटिव्ह होईल 2 टू द पॉवर 3 सॉरी 2/3 -2/3 dx. एक्स टू द पॉवर एन चं इंटिग्रेशन काय असतं, एक्स टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. तीच पद्धत इथे यूज करायची आहे. 1 मायनस 2x टू द पॉवर -2/3 प्लस 1 अपॉन -2/3 प्लस 1. 1 मायनस 2x हे होईल -1/2 प्लस सी. 1 मायनस 2x -2/3 प्लस 1 हे होईल 1/3 अपॉन 1/3 इंटू -1/2 प्लस सी. सॉल्व करू आपण हे -3/2 1 मायनस 2x रेस टू 1/3 प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम पाहू.
इंटिग्रेशन dx अपॉन 3x² + 4 इम्प्लाइज हे जे 3 आहे हे डिवाइड होईल 1/3 dx, फक्त इथे पॉवर राहील x² + 4 ॲज इट इज. हे जे आपण कॉमन 3 काढलेलं आहे हे पुन्हा इथे डिवाइड होईल 4/3. हे आपण dx अपॉन a² + x² या फॉर्ममध्ये इक्वेशन करून घेतलेलं आहे. सॉरी, हे 3 असेल आणि हे 2 असेल. याचं पॉवर 2 x² + a² या फॉर्ममध्ये आता इक्वेशन झालेलं आहे. इक्वल टू 1/3 dx इंटिग्रेशन dx अपॉन a² + x². याचे इंटिग्रेशन असेल 1/a tan इनवर्स x/a. आता a इथे असणार आहे 2/√3 म्हणून 1/a. a असेल 2/√3 इंटू tan इनवर्स x/a, x अपॉन a 2/√3 प्लस c 1/2√3 tan इनवर्स हे √3 अंशामध्ये मल्टिप्लाय होईल √3x/2 प्लस c. इथे आपण 3 हे कॉमन काढलेलं आहे. इंटिग्रेशन dx अपॉन x² प्लस 2चा वर्ग 4 म्हणून इथे 2 घेतलेला आहे डिवायडेड बाय √3 ब्रॅकेट स्क्वेअर. a² + x² या फॉर्ममध्ये इक्वेशन केलेलं आहे. आणि इंटिग्रेशन dx अपॉन a² + x². सर इंटिग्रेशन असतं 1/a tan इनवर्स x/a प्लस c. पुढचा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन e to the power x log a to the base e plus e to the power a log x to the base e dx. याला सिम्प्लिफाय करू आपण. इंटिग्रेशन e to the power x log a to the base e dx plus integration e to the power a log x to the base e dx. इथे लक्षात ठेवा e to the power log to the base e. याची व्हॅल्यू 1 असते. इंटिग्रेशन e to the power हे जे x आहे हे a चा पॉवर होईल log a to the power x to the base e dx plus integration e to the power log x to the power a. हा जो मल्टिप्लाय a असतो हा x चा पॉवर होत असतो x to the power a बेस e ॲज इट इज dx. e log e ची व्हॅल्यू 1 असते. इंटिग्रेशन e log e याची व्हॅल्यू 1 असते म्हणून a to the power x dx ही टर्म राहील प्लस इंटिग्रेशन e log e याची व्हॅल्यू 1 असते. आता इथे राहील फक्त x to the power a dx. आपल्याला माहित आहे इंटिग्रेशन a to the power x हे a to the power x अपॉन log a आहे प्लस
एक्सचा पॉवर जर असेल तर तो 1 ने ॲड होतो आणि छेदात 1 ने ॲड होतो. x to the power a plus 1 upon a plus 1 plus c. पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन 1 upon 1 plus x square minus cos x upon sin square x dx. Integration 1 upon 1 plus x square dx minus integration cos x upon sin square x dx. सेपरेट इंटिग्रेशन घेतलेलं आहे. इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन. इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स याचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत आहे. हे असतं 1 बाय ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. एची व्हॅल्यू इथे 1 आहे म्हणून 1 बाय 1 टॅन इनवर्स एक्स बाय ए एक्स अपॉन एची व्हॅल्यू 1 मायनस इंटिग्रेशन कॉस एक्स हे साइन स्क्वेअर एक्स जे आहे हे साइन एक्स इंटू साइन एक्स डी एक्स या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. टॅन इनवर्स एक्स ॲज इट इज मायनस इंटिग्रेशन कॉस डिवायडेड बाय साइन म्हणजेच असतं कॉट एक्स आणि 1 बाय साइन असतो कोसेक एक्स डी एक्स. टॅन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स याचे इंटिग्रेशन आहे मायनस कोसेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटिग्रेशन काय असेल मायनस कोसेक एक्स म्हणून इंटिग्रेशन टॅन इनवर्स एक्स मायनस मायनस होईल प्लस कोसेक एक्स प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम. इंटिग्रेशन एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब dx. इंटिग्रेशन एक्स इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब dx. याला आपण सिम्प्लिफाय करू. इंटिग्रेशन एक्स मायनस 1 ब्रॅकेट क्यूब याला आपण एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 एक्स मायनस 1 या फॉर्ममध्ये लिहू शकतो. dx a मायनस बी ब्रॅकेट क्यूब याची व्हॅल्यू काय असते a मायनस बी ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. याला आपण पुन्हा सिम्प्लिफाय करू. इंटिग्रेशन एक्स इंटू एक्स स्क्वेअर. पहिल्यांदा आपण काय करू हे दोन ब्रॅकेट सॉल्व करू. हे एक्स ॲज इट इज एक्स स्क्वेअर इंटू एक्स एक्स क्यूब मायनस 3x स्क्वेअर प्लस 3x मायनस 1 dx. एक्स किंवा ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळते ए टू द पॉवर क्यूब मायनस 3 ए स्क्वेअर बी
प्लस 3ab स्क्वेअर मायनस b क्यूब. a minus b cube is equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. हे फॉर्म्युला आहे 1 minus x to the power cube. तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपण इंटिग्रेशन सॉल्व करू. इंटिग्रेशन x into x to the power cube ही टर्म होईल x to the power 4 dx x into minus 3x square हे होईल 3 into x to the power cube dx आणि प्रत्येकाचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे प्लस 3x square इंटिग्रेशन dx मायनस इंटिग्रेशन x dx. x into x to the power cube याचं आन्सर येईल x to the power 4 dx इंटिग्रेशन मायनस as it is minus इंटिग्रेशन x into 3x square याचा आन्सर येईल 3 into x to the power cube dx plus as it is integration x into 3x plus as it is integration 3 into x to the power square dx minus x into minus 1 minus integration x dx. हे सॉल्व करू x to the power n चं इंटिग्रेशन असतं x to the power n plus 1 upon n plus 1 म्हणजे ते पॉवर 1 ने वाढेल 4 plus 1 upon 4 plus 1 minus 3 x to the power 3 plus 1 upon 3 plus 1 plus 3 कॉन्स्टंट आहे 3 ॲज इट इज घेतलेला आहे x to the power स्क्वेअरचा असेल इंटिग्रेशन x to the power 2 plus 1 upon 2 plus 1 minus 1 x to the power 1 plus 1 upon 1 plus 1 x to the power 5 upon 5 3 3 plus 1 4 x to the power 4 plus 3 upon 2 plus 1 3 3 3 get cancels x to the power 3 minus 1 plus 1 2 1 minus 1 by 2 x to the power square plus c. Next problem, integration square root x 1 plus x dx. हे मायनस रूट एक्स पहिल्यांदा मल्टिप्लाय करू रूट एक्स इंटू 1 इंटिग्रेशन रूट एक्स इंटू एक्स एक्सची पॉवर इथे 1 बाय 2 असेल आणि इंटू एक्स टू द पॉवर 1 1 प्लस 1 बाय 2 याची व्हॅल्यू येईल एक्स टू द पॉवर 3 बाय 2 dx. इथे एक्स टू द पॉवर 1 आहे 1 बाय 2 प्लस इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर 3 बाय 2 dx. एक्स टू द पॉवर 1 बाय 2 याची व्हॅल्यू असेल एक्स टू द पॉवर 3 बाय 2 अपॉन 3 बाय 2 प्लस एक्स टू द पॉवर 3 बाय 2 प्लस 1 हे असेल 5 बाय 2 अपॉन 5 बाय 2 प्लस सी. इथे फक्त पॉवर 1 ने वाढलेला आहे 1 बाय 2 प्लस 1 असतं 3 बाय 2 आणि 3 बाय 2 प्लस 1 असतं 5 बाय 2. 2 बाय 3 न्यूमरेटरला मल्टिप्लाय होईल एक्स टू द पॉवर 3 बाय 2 ॲज इट इज प्लस 2 बाय 5 मल्टिप्लाय होईल न्यूमरेटरला एक्स टू द पॉवर 5 बाय 2 प्लस सी.
नेक्स्ट आहे इंटिग्रेशन e टू द पॉवर 2 log x to the base e dx equal to integration e to the power square into log x to the base e dx. आताच आपण सांगितले आहे, जर लॉगला कोणतीही टर्म मल्टिप्लाय असेल तर ती एक्सचा पॉवर होत असते किंवा जी लॉगची व्हॅल्यू असेल त्याचा पॉवर होत असते. म्हणून इंटिग्रेशन ई टू द पॉवर लॉग एक्स, इथे मल्टिप्लाय 2 टर्म आहे म्हणून ही 2 टर्म एक्सचा पॉवर होईल एक्स टू द पॉवर स्क्वेअर log to the base e as it is into dx. e log e याची व्हॅल्यू 1 असते. e log e याची व्हॅल्यू 1 असते. मग राहतं काय, x to the power 2 x to the power 2 dx. इंटिग्रेशन x to the power 2 dx याच्यामध्ये 2 चा पॉवर 1 ने वाढतो. x to the power 2 plus 1 upon 2 plus 1 plus c x to the power 3 upon 3 plus c. पुढचा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन dx upon 4x square minus 9 equal to, हे जे 4 आहे हे 4 आपण काय करू, कॉमन काढू 1/4 इंटिग्रेशन dx अपॉन x to the power square असेल मायनस 9/4. इथे काय काढलेलं आहे आपण, 4 ही टर्म कॉमन काढलेली आहे. x to the power square minus 9 as it is, 9 ला डिवाइड होईल टर्म 4. हे आपण dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्म मध्ये इक्वेशन तयार केलेलं आहे. 1/4 as it is इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस, याला आपण 3/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. आता ही टर्म एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर या फॉर्म मध्ये झालेली आहे. आपल्याला dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं इंटिग्रेशन माहिती आहे. स्टँडर्ड फंक्शन्स इंटिग्रेशन आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. 1/4 as it is इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर याचं इंटिग्रेशन असतं 1/2a. 2a ए टर्म आहे इथे 3/2 1/2a लॉग मॉड व्हॅल्यू x मायनस a अपॉन x प्लस a मॉड व्हॅल्यू क्लोज प्लस c. आता या इक्वेशनला आपण सिंप्लिफाय करू. 2 कॅन्सल होईल, 4 गुणिले 3 12 लॉग मॉड व्हॅल्यू 2 इंटू एक्स 2x मायनस 3 डिवायडेड बाय 2 आणि इथे सुद्धा डिवायडेड बाय 2 टर्म असणार आहे, त्याच्यामुळे हे 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 इंटू एक्स 2x प्लस
3 mod value close plus c. पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन 1/1 plus x square plus 5 raised to x bracket close dx. इंटिग्रेशन f of x plus g of x या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे. याला आपण इंटिग्रेशन 1/1 plus x square dx प्लस इंटिग्रेशन 5 to the power x dx या फॉर्ममध्ये लिहू शकतो. दोन फंक्शनचं सेपरेट इंटिग्रेशन घेऊ. आपल्याला 1/1 प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर डी एक्स याचं इंटिग्रेशन माहिती आहे. हे आहे 1/a. एची व्हॅल्यू इथे 1 आहे. टॅन इनवर्स x/a x/1 x/a एची व्हॅल्यू 1 आहे प्लस 5 to the power x अपॉन log 5. a to the power x इंटिग्रेशन काय असतं, a to the power x अपॉन log a. ची व्हॅल्यू 1 आहे 5 आहे म्हणून इथे 5 to the power x अपॉन log 5 असं घेतलेलं आहे प्लस c. पुढचा प्रॉब्लेम. इंटिग्रेशन tan स्क्वेअर x dx इक्वल टू आपल्याला 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स असं असतं माहिती आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स हे माहिती आहे. फंडामेंटल आयडेंटिटी आहे ही. म्हणून टॅन स्क्वेअर एक्स ला आपण इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 असं लिहू शकतो. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन 1 इंटू dx या फॉर्ममध्ये होईल. इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स dx असतं टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx असतं टॅन एक्स. इंटिग्रेशन कॉन्स्टंट ॲज इट इज 1. फक्त इंटिग्रेशन ऑफ dx असेल इंटू एक्स प्लस टॅन एक्स मायनस एक्स प्लस सी. पुढचा प्रॉब्लेम. Find f of x if f dash of x equal to 7 plus 6x minus 3x square and f of minus 1 equal to 0. आपल्याला f of x हे फंक्शन काय असतं हे फाइंड आउट करायचं आहे. जर f dash of x म्हणजेच दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे f dash of x equal to 7 plus 6x minus 3x square and
एफ ऑफ -1 इक्वल टू 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू -1 असताना ते फंक्शन 0 आहे असं सांगितलेलं आहे. तर अगोदर आपण काय करू, फंक्शनची व्हॅल्यू काय असेल हे फाइंड आउट करू. एफ ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स डीएक्स. जो एफ डॅश ऑफ एक्स फंक्शन दिलेला आहे याचं इंटिग्रेशन घेऊ. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे कॅन्सल होऊन जाईल. हे इंटिग्रेशन 7 प्लस 6x मायनस 3x स्क्वेअर dx. इंटिग्रेशन ऑफ 7 हे कॉन्स्टंट आहे ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ dx हे असतं x प्लस 6 कॉन्स्टंट ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ x याची व्हॅल्यू असते x स्क्वेअर बाय 2 मायनस 3 कॉन्स्टंट ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर स्क्वेअर याची व्हॅल्यू असते x टू द पॉवर 3 बाय 3 प्लस c. हे झालं फंक्शन एफ ऑफ एक्स. आणि आपल्याला सांगितलेलं आहे एफ ऑफ -1 इक्वल टू 0 म्हणजे x -1 असताना फंक्शन असेल 0. म्हणजे इथे x ची व्हॅल्यू ठेवू. x किती आहे ते -1 इक्वल टू 7 इंटू -1 प्लस बेत्रिक 6 x टू द पॉवर स्क्वेअर मायनस 1 टू द पॉवर स्क्वेअर. 3 get cancels -1 into -1 to the power cube plus c. एफ ऑफ -1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0 इक्वल टू 0 असं लिहू शकतो आपण. हे इक्वेशन सॉल्व करू. -7 प्लस 3 मायनस ऑफ -1 प्लस 1 प्लस c इक्वल टू 0. 3 आणि 1 4 -7. c ची व्हॅल्यू आली 3. आलेली c ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स या फंक्शन मध्ये पुटअप करू. एफ ऑफ एक्स इक्वल टू 7x प्लस 3x स्क्वेअर मायनस x क्यूब प्लस 3. फंक्शन एफ ऑफ एक्स मिळालेलं आहे आपल्याला. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन ऑफ रॅशनल फंक्शन्स काय असतं हे पाहू. त्याचबरोबर इंटिग्रेशन बाय ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन काय असतं आणि याचे प्रॉब्लेम्स काय असतात हे पाहू. तोपर्यंत दिलेली व्हिडिओ पहा, रिवाइज करा. थँक्यू.